नंदाविरुद्ध आरंभिलेलं माझं बंड फसला. मी तक्षशिलेला जाऊन आचार्य चाणक्य विष्णुगुप्तांचं शिष्यत्व करायचं ठरविला. मी चंद्रगुप्त मौर्य आहे. खत्तियानाम कुले जाता हूं. क्षत्रिय कुळात माझा जन्म झाला आहे. असा मी कितीही कंठशोष केला तरी कुणाचा विश्वास बसत नाही. कसा बसणार? कर्ण कुंतीचा तेजोनिधी सूर्याचा पुत्र होता, पण तो पांडव काही होऊ शकला नाही. म्हणते दृष्टांत देवलो होते. वर्ण दुःखा एवढं मोठं दुःख आपल्या समाजात नाही हे मला कळत का नाही. कर्ण सारखा पराभूत होती ना हे मनात आलं. कर्णाच्या नशिबी दुःख व पराभव होते ते विसरू नकोस. तुला पाटलीपुत्र जिंकायचा. दृष्टांत दिले की इतिहासाची पुनरावृत्ती होते अशी तुला भीती वाटली ना? नाही. दृष्टांत दिले की इतिहासाची पुनरावृत्ती होते हा एक भ्रम आहे. मला इतिहासाची चांगली वाईट शुभ अशुभ कसलीच पुनरावृत्ती करायची नाही. मला नवा इतिहास घडवायचा. माझी आठवण ठेवशी? नंतरच काय विचारतेस? नाही, मला भीती वाटते रे. शिवाय सत्ता स्त्रीलिंगी आहे हे मी कसं विसरेन? एकदा सत्तेच्या पाठीमागे लागलास की तुला सुवर्ण आठवण राहायची नाही. काहीतरी बोलू नकोस. काहीतरी नाही. तुझे आचार्य चाणक्य विष्णुगुप्त हे विद्येच्या पाठीशी आहे व सत्तेची विद्या करीत आहेत असा त्यांचा लौकिक आहे. तास म्हणत होते की आचार्य चिंतनात, लेखनात, अध्ययनात इतके गर्ग आहेत की तक्षशिला विद्यापीठात त्यांच्या शत्रूला सुद्धा त्यांचा आदर करावा. मला इतक्या पराकोटीच्या एकाग्रतेच भय वाटत. ते तुला माझ्यापासून हिरावून घेतील असं मनात येत. आपलं लहानसं जग उद्ध्वस्त होईल आणि फार मोठ्या वळव्यात आपण सापडू. नाही, हे शक्य नाही. या नंदाला मी धडा शिकवेन.